आजच्या भागातली आपली पहिली जोडी सांग ना स्वप्नील, कोण आहे पहिली जोडी? कोण? मला नाही माहित. तुला भरोशाच्या म्हशीला टोणगा आहे. तुझ्या भरोशावर होतो मी. तुला स्क्रिप्ट मिळालं होतं ना? अरे स्क्रिप्ट मिळालं होतं, पण काय झालं, मी जरा पडलो, हा, मग लागलं, त्यामुळे स्क्रिप्ट वाचलं नाही. काय म्हणतो स्वप्नील? बेटा तुला लागलं? कुठे पडलास तू? कुठे लागलं? अरे लागलं म्हणजे मी जरा गादीवर पडलो आणि डोळा लागला माझा, त्यामुळे स्क्रिप्ट वाचलं नाही. त्यामुळे हे असं बोलतात? हे अँकरिंग शिकवलंय तुला? तू रागावतो काय प्रत्येक गोष्टीवर? अरे तू या मंचावर मला सिनियर आहेस ना. हा, मग तू काय? तू तू गुरु आहेस की नाही माझा? मग? या मंचावर मी शिष्य आहे की नाही तुझा? मग गुरु शिष्याचं नातं हे असं असतं? मग कसं असतं? बघायचंय तुला? हो. तीच तर आपली पुढची जोडी. म्हणजे गुरु शिष्याची ही एक अभिनव जोडी आहे. म्हणजे जी गुरु आहे ती सुरुवातीला कोरिओग्राफर होती, त्यानंतर गेल्या पर्वामध्ये ती मेंटॉर सुद्धा होती, आणि जो शिष्य आहे ना तो पहिल्या पर्वाचा विजेता. म्हणजे गुरु फुलवा खामकर आणि शिष्य सेड्रिक डिसोजा. जोरदार टाळ्या. झी मराठीवरील एकापेक्षा एक या नृत्य स्पर्धेतील सेड्रिक डिसूजा यांना लाभली आहे गुरु फुलवा खामकर. आणि इथून पुढे सुरू झाला या दोन भिन्न व्यक्तिमत्वांचा प्रवास. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. उड़ जाए लेके खुशी अपने संग तुझको वहाँ, जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. एकापेक्षा एकचा महाविजेता सेड्रिक डिसोजा. स्वप्नील, स्वप्नील बेटा काय शोधतोयस तू बेटा? अरे त्या दोऱ्या शोधतोय ज्यावर हे दोघे लटकले होते, उड्या मारत होते आणि काय काय करत होते. स्वप्नील, तू पदोपदी हे सिद्ध करतोयस की मी तुला सिनियर आहे. अरे पण ते आहेच, पण त्या दोऱ्या कुठे आहेत? अरे दोऱ्या वगैरे काही नाहीत रे, हे अदृश्य दोऱ्या आहेत ज्याच्यावरती हे दोघं नाचतात, तरंगतात हवेमध्ये. मग यू मीन टू से की हे दोघे ऍक्च्युली असं ते सगळं करत होते? म्हणजे कुठल्याही दोऱ्या दोरखंड काहीही नव्हतं, हे असेच आहेत हलके फुलके. क्या बात है, क्या बात है. थँक्यू.
आणि जाणून घेऊया मत आधी आपल्या ज्युरीचं. सगळ्यात आत्ता मला जाणवलेली गोष्ट प्रकर्षाने ती म्हणजे फुलवाची खिलाडू वृत्ती. एक कोरिओग्राफर म्हणून, एक मेंटॉर म्हणून जेव्हा ती इथे बसलेली आहे आणि तरी सुद्धा तिने या मंचाला एक ट्रिब्यूट म्हणून ती एक स्पर्धक बनलेली आहे. तिने हे जे गाणं तिच्या शिष्याबरोबर निवडलं, त्याचं जे इमोशन होतं, त्याची भावना होती, ती इतकी सुंदर होती आणि इतकी सुंदर व्यक्त केली. तर गुरु असावा तर असा आणि शिष्य असावा तर असा, असं दोघांनाही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी ही जोडी आहे. अवाक करून टाकणारा असा हा परफॉर्मन्स होता. हॅट्स ऑफ. थँक्यू. महागुरु. फुलवा सॅट्रिक. थँक्यू सर. माझ्या फॅमिलीचे तुम्ही पहिले विनर आहात, विनर कंटेस्टंट अँड विनर कोरिओग्राफर. तुम्हाला पुन्हा एकदा असं स्टेजवरती पाहून मला खूप बरं वाटतंय. you, sir. तुमच्या या परफॉर्मन्सच्या शेवटी तुम्ही माझा आवाज पण वापरला. ती अनाउन्समेंट जी मी स्टेजवर केली होती ते करताना मला खूप बरं वाटलं होतं, खूप गर्व वाटला होता. आणि फुलवा, तुम्ही या मंचावर प्रथम एक कंटेस्टंट म्हणून उतरलेल्या आहात, त्यामुळे तुमचं स्वागत. अप्रतिम परफॉर्मन्स, अप्रतिम कोरिओग्राफी. इथे सगळे कोरिओग्राफर्स आपल्या जोड्यांना कोरिओग्राफी करायला आहेत, पण ह्या जोडीची कोरिओग्राफर सुद्धा फुलवाच आहेत. कितीही आपण मोठे झालो तरी आपल्या गुरुच्या जागेवर आपण बसूच नाही शकत. आणि विद्यार्थी वृत्ती ज्या गुरुकडे असते तो गुरु खूप काही शिकवून जातो. यू आर लकी सॅट्रिक, यू आर व्हेरी लकी. येस सर. सो आता भरपूर अपेक्षा वाढलेल्या आहेत सर्वांच्या, त्यामुळे ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सर.